नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये गोल पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी असेल हे कसे मोजायचे। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे गोल पाण्याची टाकी असेल। या पाण्याची टाकी उंची टोटल 15 फूट आहे आणि गोलाईच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 6 फूट अंतर आहे। तर या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे, कसे मोजायचे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे। गोल टाकीसाठी हे सूत्र वापरले जाते पाय आर वर्ग गुणिले एच। पायची किंमत किती असते, फिक्स असते 3.14। आर ची किंमत कोणती, केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत जे अंतर आहे त्याला आर ची किंमत म्हणतात। आणि एच म्हणजे काय, टोटल उंची किती आहे। आता गणित कशा प्रकारे करायचे आहे मित्रांनो, पायची किंमत असते फिक्स 3.14 ते टाका। आर ची किंमत कोणती आहे, केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे, त्या आर ची किंमत आहे 6 फूट आहे ते टाका। याचा दोनदा वर्ग करा म्हणजे दोनदा गुणाकार करा। पुन्हा गुणिले एच म्हणजे काय, टोटल टाकीची उंची किती आहे ते मित्रांनो टाका। म्हणजे 3.14 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 15, या मित्रांनो चारीचा गुणाकार करा। उत्तर किती येणार आहे, उत्तर टोटल येणार आहे 1695 घनफूट। म्हणजे काय मित्रांनो, एक घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसत असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपलं घनफूट किती आलं होतं या टाकीचं, टोटल 1695 आलं होतं। 1695 गुणिले 28.31 बरोबर गुणाकार करा। उत्तर किती येणार आहे, 47,985। म्हणजे काय मित्रांनो, या टाकीमध्ये टोटल किती लिटर पाणी बसणार आहे, 47,985 लिटर। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।